Good morning, everyone. We have started problem number 5 of process costing. We have completed some processes like process U, process P, and process A. Now we have to prepare normal loss account, abnormal loss account, and abnormal gain account. See, first we have to see the normal loss. प्रत्येक प्रोसेसचा आपण सेपरेट अकाउंट इथे प्रिपेअर केलेला आहे. सो प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला इथे नॉर्मल लॉस दिसतोय. सी प्रोसेस यू, हिअर इज अ नॉर्मल लॉस. युनिट्स 100, अमाउंट 1000. Process P, here is a normal loss, units 190 and amount 2660. In process A, there is a normal loss, units 252 and amount 5040 rupees. So we have to record this normal loss in normal loss account. आता हा जो नॉर्मल लॉसचे युनिट्स अँड नॉर्मल लॉसचे जे अमाऊंट आहे, थोडक्यात इथे आपल्याला त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. फर्स्ट इफेक्ट आपण प्रोसेस अकाउंटला दिलेला आहे. सेकंड इफेक्ट हा नॉर्मल लॉस अकाउंटला जाईल. आता नॉर्मल लॉसला कुठे जाईल, तर नॉर्मली आपण हा जो नॉर्मल लॉस आहे हा प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नॉर्मल लॉस रेकॉर्ड करतो. सो व्हेन वी आर प्रिपेअरिंग फॉर नॉर्मल लॉस अकाउंट, it should be recorded in debit side of normal loss account to process U account. Process U account मधला जो नॉर्मल लॉस आहे हा नॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल युनिट्स अँड अमाऊंट. सो आपण यू, पी अँड ए तीनही प्रोसेस मधले जेवढे नॉर्मल लॉस आहेत त्याचे युनिट्स ॲज वेल ॲज द अमाउंट्स वी हॅव टू रेकॉर्ड. सो in process U, by normal loss 100 and amount 1000. In normal loss, process U account to process U account debit side ला record करायचं आहे 100 units and amount 1000. See in process P, here is a normal loss. By normal loss, units 190 and amount 2660. सो नॉर्मल लॉस जो आहे हा नॉर्मल लॉस अकाउंटला आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. टू प्रोसेस पी अकाउंट नॉर्मल लॉस युनिट्स 190 and amount 2660. सेम थिंग फॉर प्रोसेस ए नॉर्मल लॉस त्याचे जे युनिट्स आहेत आणि अमाऊंट रेकॉर्ड करायचे 252 अँड अमाऊंट 5040 रुपीज. 252 अँड अमाऊंट 5040 रुपीज. सो आपण जेवढे नॉर्मल लॉस इथे फाइंड आउट केलेले आहेत त्यांचे युनिट्स अँड अमाऊंट्स आपण नॉर्मल लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला रेकॉर्ड केलं अंडर द हेडिंग प्रोसेस यू, प्रोसेस पी अँड प्रोसेस ए. थोडक्यात नॉर्मल लॉसचे सेकंड इफेक्ट आपण इथे दिलेले आहेत. नॉर्मल लॉस अकाउंटला काय काय रेकॉर्ड करायचंय, तर जेवढे नॉर्मल लॉस आहेत प्रत्येक प्रोसेस मधले ते रेकॉर्ड करायचे आहेत. अँड देन इथे नॉर्मल लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तीनही प्रोसेसमध्ये जिथे कुठे ॲबनॉर्मल गेन अराईज झालाय ते गेन सुद्धा आपल्याला इथे रेकॉर्ड करायचंय. सो बाय ॲबनॉर्मल गेन अँड देन बाय बँक अकाउंट जेवढे सेल केलेले आहेत युनिट्स अँड अमाऊंट्स ते आपल्याला रेकॉर्ड करायचे. सी प्रोसेस यू, प्रोसेस पी अँड प्रोसेस ए. आता हा जो नॉर्मल लॉस आहे हा सगळ्या ह्याची स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली होती. सो आपण इथे अमाऊंट फाइंड आउट केले. सो इथे ह्याचे सेल केलेलं आहे बाय बँक अकाउंट. सो इथे प्रोसेस यू 100 युनिट्स and amount 1000. Process P 190 units and amount 2660. What about A? See this. In A,
प्रोसेस ए देअर इज अ ॲबनॉर्मल गेन. प्रोसेस ए मध्ये ॲबनॉर्मल गेन आहे. सो दॅट इज वाय आपल्याला जे गेन आहे हे नॉर्मल लॉसच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचं आहे. बिकॉज प्रोसेस यू मध्ये ॲबनॉर्मल गेनही नाही, ॲबनॉर्मल लॉसही नाही. प्रोसेस पी मध्ये ॲबनॉर्मल लॉस आपल्याला मिळालेला आहे. सिरीज प्रोसेस यू मध्ये लॉसही नाही, ॲबनॉर्मल गेनही नाहीये. प्रोसेस पी मध्ये ॲबनॉर्मल लॉस आपल्याला राईज झालेला आहे. अँड प्रोसेस ए ॲबनॉर्मल गेन. जेव्हा ॲबनॉर्मल गेन असेल, इट शुड बी रेकॉर्डेड इन नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला गेन जे आहे हे रेकॉर्ड करायचं आहे. त्याचे जेवढे युनिट्स आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. 42 युनिट्स. फर्स्ट आपण युनिट्स जेवढे आहेत हे रेकॉर्ड करून घेतोय. अँड देन नॉर्मल लॉस. सी नॉर्मल लॉस 252 युनिट्स आहेत. बट त्या 252 युनिट्स मधले 42 युनिट्स हे ॲबनॉर्मल गेन आहेत, जे की आपण इथे ऑलरेडी रेकॉर्ड करून झालेले आहेत. सो 252 यामधून 42 ॲबनॉर्मल गेनचे जे युनिट्स आहेत हे लेस करून जेवढी अमाऊंट रिमेनिंग आहे तेवढीच इथे रेकॉर्ड केली जाईल. प्रोसेस ए हेडिंग अंडर सी 252 नॉर्मल लॉसचे युनिट होते. सिरीज नॉर्मल लॉसचे एवढे युनिट्स आहेत. बट त्यातले 42 जे युनिट्स आहेत हे ॲबनॉर्मल गेन आहे. ॲबनॉर्मल गेन आहे. सो दॅट्स वाय आपण त्यातून नॉर्मल लॉसच्या युनिट्स मधून हे 42 युनिट्स लेस करतोय. जेवढी अमाऊंट येईल रिमेनिंग अमाऊंट, ही रिमेनिंग अमाऊंट आपल्याला सेलमध्ये इथे रेकॉर्ड करायचे आहे बाय बँक अकाउंट ऑर कॅश अकाउंट. सो हिअर इज 210 युनिट्स. बिकॉज आपल्याला नॉर्मल लॉस रेकॉर्ड करायचा आहे. नॉर्मल लॉस डेबिट साईडला आपण 252 रेकॉर्ड केलेला आहे. क्रेडिट साईडला सुद्धा तेवढाच रेकॉर्ड केला आहे. जस्ट आपण इथे त्याचं बायफर्गेशन केलेलं आहे. बिकॉज प्रोसेस ए मध्ये ॲबनॉर्मल गेन अराईज झालाय. सो ॲबनॉर्मल गेन आपण सेपरेटली इथे शो केलाय. अँड रिमेनिंग युनिट्स जे आहेत हे इथे सेपरेटली शो केलेत. तर इथे अमाऊंट सुद्धा आपण फाइंड आउट करताना आपल्याला इथे छोटंसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. हिअर इज अ कॅल्क्युलेशन. आपण जस्ट नॉर्मल लॉसचे प्रोसेस ए चे जेवढे युनिट्स होते ते बायफर्गेट केलेत. त्यातला जो ॲबनॉर्मल गेन आहे तो सेपरेट दाखवलाय. बिकॉज नॉर्मल लॉस अकाउंटमध्ये ॲबनॉर्मल गेन हे सेपरेटली शो करावं लागतं. अँड देन जेवढे रिमेनिंग युनिट्स आहेत हे सेलमध्ये इथे दाखवलेत. अँड नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाऊंट्स फॉर दिस टू. ॲबनॉर्मल गेनसाठी अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. अँड देन फॉर हिअर इज अ सेलसाठी आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. फर्स्ट आपण इथे सेलसाठी अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेऊया. कोणतीही इथे सुद्धा 42 साठी सुद्धा आपण फर्स्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकतो. कसे सी प्रोसेस ए चे जेवढे युनिट आहेत 252 युनिट्सची अमाऊंट जी आहे ही 5040 अमाऊंट दिलेली आहे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द युनिट्स 210. सी दिस इथे कॅल्क्युलेशन एक केलेलं आहे. इथे युनिट्स आहेत हे सगळे, इथे अमाऊंट्स दिलेले आहेत. युनिट 252 युनिटसाठीची अमाऊंट किती होते इथे तर 5040 रुपीज. मग तसंच आपल्याला 210 साठी इथे अमाऊंट किती येईल. सो आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. मग हे कसं फाइंड आउट करणार तर 5040 इंटू 210 अँड डिवायडेड बाय 252. फर्स्ट मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. त्यांचं जे काही आन्सर येईल त्याला 252 ने डिवाइड करायचं. देन वी विल गेट द अमाऊंट.
Let's see the calculation करूया आपण first. 5040 into 210 and the जी अमाउंट येते तिला डिवाइड करायचं आहे 252 and the amount is answer is 4200. इथे आन्सर येत आहे 4200. सो हे आन्सर आलेलं आहे 4200. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाउंट फॉर दिस. ॲबनॉर्मल गेनसाठी आपल्याला अमाउंट इथे कॅल्क्युलेट करायची आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? से दिस. सेल आपण इथे आत्ताच फाइंड आउट केलाय 210 साठी इथे अमाउंट किती आहे तर 4200. मग 42 युनिट साठी अमाउंट किती येईल? इथे युनिट्स आपण घेतलेत, इथे अमाउंट घेतलेली आहे. सो जस्ट इथे आपण जसे फर्स्ट इथे अमाउंट फाइंड आउट केली सेम प्रोसिजर 4200 इंटू 42 अँड जे अमाउंट येईल आन्सर जे येईल त्याला डिवाइड करायचे 210 ने देन वी विल गेट द अमाउंट. So let's calculate this. 4200 into 42 divided by 210 and the answer is 840. This is the answer. इथे आन्सर आपल्याला मिळालंय 840. आता आपण टोटल करून घेऊया दोन्ही बाजूची. अमाउंट कॉलम टॅली झालाय. युनिट्स कॉलम आपण बघूया टोटल किती येते. दोन्ही कॉलम आपले टॅली झालेले आहेत. नॉर्मल लॉस अकाउंट आपण सगळं प्रिपेअर केलेलं आहे. नेक्स्ट वी हॅव टू प्रिपेअर ॲबनॉर्मल लॉस अकाउंट अँड ॲबनॉर्मल गेन अकाउंट. ॲबनॉर्मल लॉस ज्या ज्या प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल लॉस अराईज झालेला आहे इट शुड बी रेकॉर्डेड इन ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. आपल्याला ॲबनॉर्मल लॉस मध्ये रेकॉर्ड करायचंय. फर्स्ट प्रोसेस यू. प्रोसेस यू मध्ये ॲबनॉर्मल लॉसही नाहीये, ॲबनॉर्मल गेनही नाहीये. देन प्रोसेस पी. प्रोसेस पी मध्ये ॲबनॉर्मल लॉस आपल्याला मिळालेला आहे. सी दिस इज ॲबनॉर्मल लॉस. सो ह्याचा अजून एक याचा जो इफेक्ट आहे हा ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला सुद्धा पडतो. दॅट्स वाय आपण ॲबनॉर्मल लॉस अकाउंट प्रिपेअर केलेला आहे. मग याचा इफेक्ट आपण देऊया. ॲबनॉर्मल लॉसच्या डेबिट साईडला हे रेकॉर्ड होईल बिकॉज इथे प्रोसेस अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला ॲबनॉर्मल लॉस रेकॉर्ड केलेला आहे. सो ॲबनॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोसेस पी अकाउंट ज्या प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल लॉस अराईज झालेला आहे त्या प्रोसेसचं हेडिंग इथे दिलेलं आहे टू प्रोसेस पी अकाउंट युनिट्स अँड युनिट अँड अमाऊंट. 2 कॉलम करायचे. युनिट रेकॉर्ड करून घ्यायचे. सी किती युनिट्स आलेले आहेत प्रोसेस पी 30 units and amount 1380. Let's record this. So units 30 units then 1380. अजून कोणत्या प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल लॉस झालाय का? लेट्स सी. नाही. प्रोसेस ए. प्रोसेस ए मध्ये ॲबनॉर्मल गेन आपल्याला अराईज झालेला आहे. सो आपण ॲबनॉर्मल गेन अकाउंटमध्ये ॲबनॉर्मल गेन जेवढं आपल्याला झालेलं आहे ते रेकॉर्ड करून घेऊया. सो इन ॲबनॉर्मल गेन अकाउंट ॲबनॉर्मल गेन प्रोसेस थर्ड प्रोसेस जी आहे प्रोसेस ए यामध्ये ॲबनॉर्मल गेन झालेला आहे. सो ॲबनॉर्मल गेन अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे रेकॉर्ड केलं जाईल 40 युनिट्स 42 अँड अमाउंट 3402. So in abnormal gain account by process A, unit and amount. Same thing, unit and amount.
सॉरी, तर जेवढे युनिट्स आहेत ते युनिट्स कॉलम मध्ये आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे. 42 युनिट्स अँड अमाउंट कॉलम मध्ये आपण रेकॉर्ड करून घेऊया 3402. सो आपण ॲबनॉर्मल लॉस अँड ॲबनॉर्मल गेन त्या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. सी, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट मध्ये आपण ॲबनॉर्मल गेन रेकॉर्ड केलेलं आहे. मग या ॲबनॉर्मल गेनचा सेकंड इफेक्ट ॲबनॉर्मल गेन अकाउंटला पडेल. ॲबनॉर्मल गेन अकाउंट मध्ये नॉर्मल लॉस आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. सो इन डेबिट साइड टू नॉर्मल लॉस अकाउंट जेवढे युनिट्स आपण इथे रेकॉर्ड केलेले आहेत बाय ॲबनॉर्मल गेन हे रेकॉर्ड करायचं. युनिट्स 42 अँड अमाउंट 840. सी, आता आपण ॲबनॉर्मल लॉस अकाउंट जो आहे याच्यावर फोकस करणार आहोत. ॲबनॉर्मल लॉस यामध्ये ॲबनॉर्मल लॉस प्रोसेस पी ला होता. सो आपण त्याचे युनिट्स अँड अमाउंट इथे रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. लेट्स सी प्रोसेस. आता इथे बाय बँक अकाउंट अँड बाय कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस. बाय बँक अकाउंट मध्ये आपल्याला काय करायचं इथे जे युनिट्स आहेत हे ॲज इट इज युनिट आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे बिकॉज ॲबनॉर्मल लॉसेस एवढे युनिट्स आहेत तेवढेच इथे येतील. युनिट्स सेम बट अमाऊंट इथे चेंज होईल. आता ह्या युनिट्सना जेवढी स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे त्या स्क्रॅप व्हॅल्यूने या युनिट्सना जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो देन वी विल गेट द अमाऊंट. सो इथे मी हे जे युनिट्स आहेत यांना मल्टिप्लाय करायचं आहे त्याची जी काही स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. सी प्रोसेस पी. लेट्स सी द प्रोसेस पी. त्याची स्क्रॅप व्हॅल्यू इथे दिलेली आहे 14 रुपीज 14 रुपये 14 रुपीज. 30 into 14 and then we get the amount and the answer is 420. So इथे आपण आन्सर जे आहे इथे फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला दोन्ही जे कॉलम्स आहेत हे टॅली करायचे. सो आपण आता इथे दोन्ही कॉलम्स जे आहेत हे टॅली करून घेऊया. फर्स्ट युनिट कॉलमची टोटल 30. क्रेडिट साइडचा कॉलम त्याची टोटल युनिट्स कॉलमची 30. नेक्स्ट अमाऊंट कॉलमची आपल्याला इथे टोटल घ्यायची आहे. डेबिट साइडचा अमाऊंट कॉलमची टोटल मी घेतली आहे इथे. क्रेडिट साइडचा जो अमाऊंट कॉलम आहे त्याची टोटल इथे येते 420. सो जेवढा डिफरन्स येतोय बिकॉज आपल्याला टॅली करायचा आहे हा कॉलम. सो 1380 याची टोटल यायला हवे. जो डिफरन्स येतोय हा डिफरन्स कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. दॅट्स इट. कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉसला जेवढा काही डिफरन्स येतोय हा आपण ट्रान्सफर करायचा इथे. सो इथे ॲबनॉर्मल लॉस अकाउंट आपलं कम्प्लीट झालंय. ॲबनॉर्मल गेन अकाउंट. सी, आपण ॲबनॉर्मल गेन अकाउंट मध्ये ज्या प्रोसेसमध्ये गेन अराईज झालंय त्याचे युनिट्स आणि अमाऊंट रेकॉर्ड करून घेतले. देन नॉर्मल लॉस अकाउंट त्याचा सेकंड इफेक्ट आपण देऊन घेतलेला आहे. आपल्याला आता इथे अकाउंट टॅली करायचं आहे. डेबिट साइडची टोटल घेऊया युनिट कॉलम 42. क्रेडिट साइडचा कॉलम मॅच झालेला आहे. सी, डेबिट साइडचा अमाऊंट कॉलम त्याची टोटल आहे 840. वेअरएज क्रेडिट साइडचा जो अमाऊंट कॉलम आहे त्याची टोटल येते 3402 रुपीज. सो इथे जो डेबिट साइडला जो काही डिफरन्स येतोय इट शुड बी ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिकॉज आपल्याला इथे अकाउंट जे आहे हे टॅली करायचे.
सो इथे जो डिफरन्स येतोय, इट शुड बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो ₹2,562 चा इथे डिफरन्स येतोय. एम आय राइट? येस, करेक्ट. सो इथे ₹2,562 अमाउंट जी आहे कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायची आहे. सो आपल्याला असं नॉर्मल लॉस अकाउंट, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट अँड ॲबनॉर्मल गेन अकाउंट कंप्लीट केलंय. सो इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.